आता सिटी पोलीस स्टेशन जे PI आले होते बल्लाळ, काय बोलले, काय झालं? बाचाबाची झाली आहे तुमच्या? लवकरात लवकर मंडप काढून टाका, नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करणार आहोत. तुम्ही कुठे बसा, आम्हाला काही तुमचं घेणं देणं नाही. म्हणजे हे एवढी छोटी छोटी लेकरं घेऊन आम्ही उन्हात बसलो. आमच्यामध्ये BP शुगरचे पेशंट आहे. त्याच्यात कुणाला काय झालं तर सर्व पोलीस प्रशासन जबाबदार राहील. आम्ही इथं मंडप काढला, फक्त 2 मिनिट ठेवला, काढायला लावला मंडप. ऊन उतरेपर्यंत आम्ही मागणी केली होती की आमच्या लहान मुलं आहेत, पेशंट आहेत, त्यासाठी आम्ही मागणी केली होती की ऊन उतरेपर्यंत मंडप राहू द्या, पण तेवढा वेळ सुद्धा त्यांनी आम्हाला दिला नाही. गुन्हा दाखल होऊन जवळपास 1 महिना झालेला आहे, तरीही आपल्याला आरोपी अटक होत नाहीत. यावर आपल्याला काय सांगण्यात आलं पोलीस अधीक्षकाकडून? पोलीस अधीक्षकाकडून फक्त आम्ही करू एवढंच सांगण्यात येतं. त्याच्यावर ॲक्शन काहीच घेतली गेलेली नाही. 1-1.5 महिना झालाय सर. आम्ही न्यायाचीच वाट बघतोय आणि आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं नाही. रस्त्यावर उतरून सुद्धा जाजपूरच्या फॅमिलीवर सुद्धा अन्याय होतोय. आज DYSP पूजा पवार आल्या त्या सकाळी जेव्हा तुम्ही बसला होता, काय म्हणाले? आम्हाला काही असो म्हणजे येणार हे आम्ही चौकशी चालू आहे, आम्ही शोधतो एवढंच बोलल्या. तपासी अंमलदार दरड सुद्धा आले होते, हो काय म्हणाले? तरी पण हे चालू आहे, तपास चालू आहे. पण मी हे 1.5 महिन्यापासून हेच ऐकते की आम्ही आरोपी शोधतोय, मग सापडत का नाही? पोलीस प्रशासनच आरोपीला अभय देते असं आपलं म्हणणं आहे. हो सर, आम्हाला पाठीसच वाटायला लागले. कारण हे आता आलेले सर बोलले की जाणून त्रास दिला जातोय सर. आज आम्हाला अडचण करू नका, आम्हाला कामं करू द्या आणि आम्हाला दुसरी पण कामं आहेत. मग तुम्ही आरोपी का करत नाहीत, अटक करत नाहीत? तुम्हाला दुसरी कामं आहेत ना. मग तुम्ही 6 महिना काय केलं? आमची मागणी एवढीच आहे की आरोपी आज अटक करा, आम्ही उठून जाणार. आम्ही दुसऱ्या कुठल्याच त्यांच्या गोष्टीत प्रॉब्लेम दिलाय का? आम्ही आमच्या रस्त्यावर उतरलोय, फक्त न्यायासाठी उतरलो. आरोपी अटक करा, आम्ही जातो. आता आंदोलनाची पुढची दिशा काय आहे आपली? उपोषणाला बसला होता, पोलीस आलते, सिटी पोलीस स्टेशनचे बल्लाळ, काय म्हणाले? हे आमच्या तोंडावाटे पाणी गळायला लागले. 2 मिनिटं म्हणलं आम्हाला मंडप 1 अर्धा तास राहू द्या, राहून देत नाहीत म्हणले. आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू. मग आरोपी अटक करा म्हणून आम्ही आज 1.5 महिना झालं कुठे त्या म्हणले होते तुम्हाला आरोपी अटक करून देतो म्हणले होते आणि आम्हाला गोड बोलून लावलं ना. त्यावेळेस आम्ही प्रेस देत होतो माघारी, आम्हाला हातापाय पडून लावलं. म्हणले तुम्हाला बीडचे SP सर, त्यांची बायको GST ऑफिसमध्ये वरिष्ठ पदावर आहे. मग GST ऑफिस आणि हे SP पोलीस प्रशासन हे मिळून कारवाई करताय का? कारण की प्रदीप फाटेची बायको आणि GST मध्ये असणारी SP सरांचे वरिष्ठ पदावर असणारी बायको ह्यांचे फॅमिली रिलेशन असल्यामुळे हे पाठीशी घालतायत आरोपी. GST विभागातून पण आज काही कारवाई होत नाही आणि आज SP सर पण काय कारवाई होत नाही. मग ह्यांचं रिलेशन असल्याशिवाय होतंय का? हे दोन्ही प्रशासन मिळून आरोपीला पाठीशी घालतायत आणि आज आमच्यावर अन्यायच होत आहे सामान्य माणसावर. तपासी अधिकाऱ्याकडून आपल्याला काय सांगण्यात येत आहे वारंवार? तपास फक्त उडवडीची उत्तर मिळत आहे. शोधतोय, लोकेशन मिळत नाही. आज भेटला नाही, उद्या भेटला नाही. आज 15 दिवसापासून मी तेच ऐकते. त्यांना पहिल्या दिवशी पोलीस स्टेशनला नेलं होतं चौकशीसाठी, फाटे यांना लगेच सोडून दिलं पोलिसांनी. यावर आपलं काय सांगा? त्या दिवशी फक्त आम्हाला सांगितलं की तुम्ही गुन्हा दाखल केल्यानंतर 2 दिवसात आम्ही त्याला अटक करू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण सांगितलं होतं GST की तुम्ही सांगितलं की आम्ही त्याला हजर करू, पण त्या दिवशीपासून तो फरार आहे. कुणीच त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही. आणि उन्हामुळे सावली केली होती. उन्हामुळे आमचे पेशंट आहेत, बारीक बारीक लहान लेकर आहेत. आम्हाला पोलीस स्टेशन साहेब सगळे अधिकारी, सगळे वरिष्ठ अधिकारी सगळे आले. आम्हाला न्याय देण्याऐवजी ते म्हणतात की तुम्ही इथून तुमचा न्याय नाही, अधिकारी कार्यालयासोबत हे शोभत नाही. का शोभत नाही? आमच्यावर आम्ही न्याय मागायला आलो तर आम्हाला न्याय द्यावा. लहान लेकर आहेत आमची. आरोपीला पकडण्याऐवजी तुम्ही आम्हाला धमकीतून परत लावता, म्हणजे तुमचा न्याय का? आम्ही न्याय कुणाला मागायचा? पोलीस स्टेशन दारात न्याय मागायचा नाही. त्याचे अधिकारी म्हणजे त्यांनी कारवाई पुन्हा आम्ही म्हणतात की फक्त आम्ही अटक करू. आम्ही अटक तरी कधी करता? 1 महिना झाला अटक करू म्हणता ना. आरोपीला अटक झालीच पाहिजे. काय झालं होतं आता? बल्लाळ वगैरे सगळे PI वगैरे आले होते सिटीचे, काय बोलले? उन्हामुळे आम्ही मंडप टाकला होता. लहान मुलं आहेत, आजारी पेशंट आहेत, त्यासाठी पण पोलीस प्रशासनानं